नमस्कार मंडळी, कुक क्राफ्ट अँड क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत हॉटेलसारखे एकदम क्रिस्पी स्वीट कॉर्न। ही रेसिपी इतकी सोपी आहे आणि साहित्यही अगदी कमी। अशी रेसिपी आहे की एकदा बनवली की पुन्हा पुन्हा बनवाल। शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा, कारण शेवटी मी काही अशा टिप्स सांगणार आहे ज्यामुळे तुमचे स्वीट कॉर्न नेहमीच परफेक्ट आणि कुरकुरीत बनतील। चला तर मग सुरुवात करूया। तर इथे मी 1 कप स्वीट कॉर्न घेतले आहे। तुम्ही फ्रोझन स्वीट कॉर्न किंवा ताजे दोन्ही वापरू शकता, दोन्हींची चव छान लागते। आता एका भांड्यात पाणी उकळायला ठेवायचं आहे, त्यामध्ये स्वीट कॉर्न घाला। हवे असल्यास या स्टेजला चिमूटभर मीठ घालू शकता, इथे मी घातलेलं आहे। तुम्हाला नसेल घालायचं तरी काही हरकत नाही। स्वीट कॉर्न साधारण 4 ते 5 मिनिटं शिजवून घ्या, जास्त वेळ शिजवू नका, नाहीतर दाणे खूप मऊ होतात आणि तळताना तितके कुरकुरीत होत नाही। आता कॉर्नचं पूर्णपणे पाणी गाळून घ्या आणि 10 मिनिटं थंड होऊ द्या। शक्य असेल तर किचन टॉवेलने हलकेच पुसा, ही स्टेप खूप महत्त्वाची आहे। स्वीट कॉर्न पूर्णपणे थंड झाले की आपण एका भांड्यात ते काढून घेऊया। आता यामध्ये आपल्याला 1.5 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर आणि 1 टेबलस्पून तांदळाचं पीठ घालायचं आहे। तांदळाच्या पिठामुळे कॉर्नला छान कुरकुरीत टेक्स्चर येतं, तर कॉर्नफ्लोअरमुळे प्रत्येक दाण्यावर एक हलका आणि परफेक्ट कोट तयार होतो। त्यानंतर आता आपल्याला इथे घालायचं आहे लाल तिखट आणि काळी मिरी पावडर। तिखट आणि काळी मिरी पावडर तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त घालू शकता, इथे मी पाव चमचा घातलेली आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हे मिश्रण आपल्याला छान हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। प्रत्येक दाण्यावर पिठाचा हलका कोट लागला पाहिजे, वेगळं पाणी घालायची गरज नाही, कारण कॉर्नमध्ये असलेला नैसर्गिक ओलावा यासाठी पुरेसा असतो। जर तुम्हाला मिश्रण थोडं ओलं वाटलं तर थोडंसं कॉर्नफ्लोअर अजून घालू शकता, पण पेस्ट होणार नाही याची काळजी घ्या। त्यानंतर ते कॉर्न आपल्याला आधी एका चाळणीने छान गाळून घ्यायचे, म्हणजे ते अतिरिक्त पीठ तेलात जाणार नाही। कढईमध्ये तेल मध्यम आचेवर गरम करायचे आहे। तेल खूप गरम किंवा खूप थंड नसावं, योग्य तापमानामुळे कॉर्न छान फुलून आणि कुरकुरीत होतात। कॉर्न थोडे थोडे करून तेलात सोडायचे आहे, एकदम जास्त घातले तर तापमान कमी होतं आणि कॉर्न कुरकुरीत होत नाही। सुरुवातीला काही सेकंद ढवळू नका, नंतर हलक्या हाताने ढवळत 3 ते 4 मिनिटं सोनेरी रंग येईपर्यंत तळा। कॉर्न तळताना दाणे फुटून तेल उडण्याची शक्यता असते, म्हणून मी कढईवर प्लेट अर्धवट झाकून ठेवली आहे। ही छोटीशी ट्रिक वापरली तर तेलही उडणार नाही आणि कॉर्न सुरक्षितपणे तळता येतील। कॉर्न छान आता कुरकुरीत झालेले आहे, आता आपण हे काढून घेऊया। आता एका पॅनमध्ये 1 टीस्पून बटर गरम करून घेऊया। बटर वितळायला लागलं की त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेलं लसूण आणि हिरवी मिरची घालायची आहे। लसूण जास्त ब्राऊन होऊ देऊ नका, फक्त हलका सोनेरी रंग आला की त्याचा छान सुगंध यायला लागला की पुढची स्टेप करूया। हाच गार्लिक बटरचा फ्लेवर आपल्या स्वीट कॉर्नची चव अनेक पटीने वाढवतो। आता बटरमध्ये लसूण आणि हिरवी मिरची छान परतून घेतलेली आहे। लसणाचा सुंदर सुगंध यायला लागला की त्यामध्ये तळलेले कुरकुरीत स्वीट कॉर्न घालूया। आता त्यामध्ये स्प्रिंग ओनियन आणि चाट मसाला घालून सगळं हलक्या हाताने एकत्र मिक्स करून घेऊया। त्यामुळे प्रत्येक दाण्यावर मसाल्याचा परफेक्ट कोट तयार होतो आणि चव आणखी छान लागते। आता हे सगळं छान परतून झालं की त्यामध्ये आपल्याला अर्धा टीस्पून लिंबाचा रस घालायचा आहे। लिंबाच्या रसामुळे स्वीट कॉर्नची चव अजूनच खुलून येते आणि एक हलका ताजेपणा येतो। आता पुन्हा एकदा छान सगळं टॉस करून घेऊया। त्यानंतर इथे मी शेवटी थोडे चिली फ्लेक्स आणि थोडं किसलेलं चीज घातलेलं आहे। त्यानंतर 5 ते 10 सेकंद हलक्या हाताने ते मिक्स करूया। जास्त वेळ मिक्स करू नका, नाहीतर चीज पूर्ण वितळेल आणि कॉर्नचा कुरकुरीतपणा कमी होऊ शकतो। बघा किती छान सोनेरी, कुरकुरीत आणि अगदी हॉटेल स्टाईल क्रिस्पी स्वीट कॉर्न तयार झाले आहेत। संध्याकाळच्या चहासोबत किंवा मुलांच्या स्नॅक्ससाठी ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे। एकदा नक्की करून बघा आणि कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। जर तुम्हाला अशाच सोप्या, झटपट आणि चविष्ट रेसिपी आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि कुक क्राफ्ट क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। भेटूया पुढच्या भन्नाट रेसिपीसोबत, तोपर्यंत आनंदाने स्वयंपाक करा आणि स्वादिष्ट खा। धन्यवाद।